तालुक्याचे आपले आंबेडकर साहेब त्यांनी आपल्या गावात अंधारात लोकसंख्या होती, तर आता आम्हाला उजेडात आणून दिली. तशीच आमची कळकळ्याची विनंती म्हणजे आम्हाला दळणवळणाची सोय, आणि आता ते पण आमची कळकळी बघून ते आता ही नदी मोठी आहे, त्या नदीला पुलाचं काम चालू आहे आणि ते बांधतील. आणि आमचा मंदिर जंगलात हा ते पण पडागी झाला, ते पण ते बघून गेले. ते पण आम्हाला जे शब्द दिलो ते पुरा करणार. मी दय शिंदे मतदारसंघात या ठिकाणी अगोदर आम्ही अंधारात होतो, तर आता या 15-10 वर्षात जे आमदार निवडून आल्यात त्या ठिकाणी लाईटची सोय केलेली आहे. तसंच रस्त्याची वगैरे सोय चालू आहे. आता काम त्यांचं मंदिरला निधी वगैरे मंजूर केलेला आहे. पहिलं एवढं वर्षे 65 वर्षे काँग्रेसची सत्ता जी होती त्या दुर्गम भागात काही त्यांनी सोय केलेली नाही. दुर्गम भागात कधी आलेले आमदार असे आम्हाला त्यांनी कधी माहीत पण नाही. प्रकाश आंबेडकर निवडून आल्यावर त्यांनी प्रत्येक गावात या चिक्केवाडी सारख्या दुर्गम गावात त्यांनी येऊन गेले. निवडून पहिल्यांदाच निवडून आले, तर इथं येऊन दिवाळीला फराळात येऊन इथं लोकांची हे करून विचारपूस करून गेले. बरं, विकास काय काय झालाय? काय झालं विकास काय म्हणजे हे आता यांनी सांगितलं तेवढाच विकास झालाय, पण आमची एक इच्छा आहे, आता आम्ही आपली स्वतःचा पैसा करून ही घरं बांधली आहे, पण अजून काय किम्या आहेत त्या आमच्या पर्यात काय कोणी पोहोचवल्या नाही. घरकुल योजनाच्या की काय असे काय पोहोचवल्या नाही. तुम्हाला वाटतंय की प्रकाश म्हणजे आंबेडकर या योजना पूर्तता तुमच्यासाठी करतील पुन्हा निवडून आल्यानंतर? खात्री आहे आम्हाला, निवडून आल्यानंतर करतील अशी खात्री आहे. शासनाच्या योजनेचा तो आमचा लाभ भेटतो 1500 रुपये महिन्यात. डॉक्टर नाही काय नाही, हे गॅस भेटतो तो येतो ते काय आमचा गॅस हाडूक तरी जगतो एक भेटता. ठीक आहे होय. आणि लाईट दिल्याने हा चालू आहे, आणि इतक्याच आमका रस्तो पाहिजे. नमस्कार, लाईव्ह महाराष्ट्र 9 मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. आज आपण भुदरगड तालुक्यातील अत्यंत शेवटचं टोक आणि दुर्गम भाग म्हणून ओळखला जाणारा परिसर, रांगण्यापासून रांगण्याच्या पायथ्याला असणारं गाव म्हणजे चिक्केवाडी या ठिकाणी आलो आहोत. आणि त्या ठिकाणी ग्रामस्थ आहेत, थेट त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. राधानगरी विधानसभा मतदारसंघाची रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा कितपत परिणाम येथील लोकांच्यावरती आहे, त्यांना काय वाटतंय या त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर आज आपल्यासोबत या ठिकाणी चिक्केवाडीचे ग्रामस्थ उपस्थित आहेत, थेट आपण त्यांचे संवाद साधूया. काय वाटते तुम्हाला? काय सांगाल? तुमच्याकडे काय सुविधा झालेल्या आहेत किंवा काय सुविधा अजून अपुऱ्या आहेत, काय सांगाल? नमस्कार साहेब. तर आपला ह्या कोल्हापूर जिल्ह्याचा शेवटचा गाव म्हणजे भुदरगड तालुक्यातल्या रांगण्याचे पायथ्याशी आणि पारंपरिक गडापासून या ठिकाणी आपले वाडवडील, आजोबा, पंजोबा आणि आता आम्ही असो, तर ह्या ठिकाणी आम्हाला हे भुदरगड तालुक्याचे आपले आंबेडकर साहेब त्यांनी आपल्या गावात अंधारात लोकसंख्या होती, तर आता आम्हाला उजेडात आणून दिली. तशीच आमची कळकळ्याची विनंती म्हणजे आम्हाला दळणवळणाची सोय, आणि आता ते पण आमची कळकळी बघून ते आता ही नदी मोठी आहे, त्या नदीला पुलाचं काम चालू आहे आणि ते बांधतील. आणि आमचा मंदिर जंगलात हा ते पण पडागी झाला, ते पण ते बघून गेले. ते पण आम्हाला जे शब्द दिलो. त्याचबरोबर या ठिकाणी या चिक्केवाडी या छोट्याशा गावामधील युवक सुद्धा आहेत, त्यांच्या काय भावना आहेत आपण थेट त्यांच्याशी जाणून घेऊया. काय वाटते तुम्हाला? इथील सुविधा ज्या आहेत यापूर्वी सुविधा नव्हत्या किंवा होत्या, काय आहे, काय झालेल्या आहेत किंवा काय चालू आहे, सद्यस्थिती काय काय सांगाल? या ठिकाणी नमस्कार, मी दय शिंदे मतदारसंघात या ठिकाणी अगोदर आम्ही अंधारात होतो, तर आता या 15-10 वर्षात जे आमदार निवडून आल्यात त्या ठिकाणी लाईटची सोय केलेली आहे. तसंच रस्त्याची वगैरे सोय चालू आहे. आता काम त्यांचं मंदिरला निधी वगैरे मंजूर केलेला आहे. पहिलं एवढं वर्षे 65 वर्षे काँग्रेसची सत्ता जी होती त्या दुर्गम भागात काही त्यांनी सोय केलेली नाही. दुर्गम भागात कधी आलेले आमदार असे आम्हाला त्यांनी कधी माहीत पण नाही. प्रकाश आंबेडकर निवडून आल्यावर त्यांनी प्रत्येक गावात या चिक्केवाडी सारख्या दुर्गम गावात त्यांनी येऊन गेलेले. तसंच साईडला रांगणा किल्ला वगैरे आहे, त्या माणसं ये जा वगैरे असतात, भरपूर त्या ठिकाणी पर्यटक येणार आहे, त्याच्यासाठी सोय व्हावी अशी माझी इच्छा आहे किंवा आमच्या ग्रामस्थांची इच्छा आहे. या ठिकाणी आपण सगळे ग्रामस्थ प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. इथं म्हणजे इथे प्रकाशराव आंबेडकर इथे आलेत का? स्वतः कधी आलेत का?
आले आहेत की. निवडून आले उद्घाटनाला. निवडून आल्यावर त्याने 2-4 वेळा तरी येऊन गेलेले आहेत फराळ पण म्हणजे वाटून स्वतः येऊन गेले स्वतः येऊन गेलेले आहेत. तुम्ही काय सांगाल म्हणजे प्रकाशराव आबिटकर या मतदारसंघामध्ये हे गाव शेवटचं टोक आहे, दुर्गम भाग आहे, मात्र ते स्वतः इथं कधी आलेत काय? स्वतः आले की निवडून पहिल्यांदाच निवडून आले तर इथं येऊन दिवाळीला फराळ देऊन इथं लोकांची हे करून विचारपूस करून गेले. गेले. बरं, विकास काय काय झालाय? काय झालं तुमच्या विकास गावामध्ये? काय म्हणजे हे आता यांनी सांगितलं तेवढाच विकास झालाय, पण आमची एक इच्छा आहे आता आम्ही आपली स्वतःचा पैसा करून ही घरं बांधली आहे, पण अजून काय किमी आहेत त्या आमच्या पर्यात काय कोणी पोचवल्या नाही. बर, घरकुल योजनाच्या की काय असे काय पोचवल्या नाही. तुम्हाला वाटतंय की प्रकाश म्हणजे आबिटकर या योजना पूर्तता तुमच्यासाठी करतील पुन्हा निवडून अशी आल्यानंतर? खात्री आहे आम्हाला, निवडून आल्यानंतर करतील अशी खात्री आहे आणि आम्ही त्यासनीच हे करणार, मत देणार. ठीक आहे. त्याचबरोबर काही तर इथे महिला देखील आहेत, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधूया. तुम्हाला कोणत्या शासनाच्या योजनेचा लाभ मिळालाय का? श्रावण बाळाचा या शासनाच्या योजनेचा तो आमका लाभ भेटतो 1500 रुपये महिन्यात. बरं, आणखीन काय सेवा सुविधा तुम्हाला इथे मिळालेल्या आहेत? आणि काही नाही, कधी डॉक्टर नाही काय नाही, हे गॅस भेटतो तो येतो ते मग काय आमका गॅस हाडूक तरी जगत हां. बरं, एक भेटता. ठीक आहे. होय, आणि लाईट दिल्याने हा चालू हा, आणि इतक्याच आमका रस्तो पाहिजे, रस्ता पाहिजे. रस्ता ते आम्हाला दळणवळण जायला भेटत नाही बा. आता 6 महिने झाले डॉक्टरकडे गेलो नाही, चालायलाच भेटत नाही तर जाणार कुठं, बरं नाही तर. ह्या ठिकाणी आम्ही चिकेवाडी मौदेव गाव म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचा शेवटचा बाउंड्रीचा गाव, त्या ठिकाणी आम्ही राहतो, चिकेवाडी. मग आता ह्या ठिकाणी आमच्याकडे एवढी घरं आहेत, एवढी सगळी आहे, पण आमच्याकडे जमीन जागा काही नाही शिल्लक. आम्हाला रस्त्याची सोय नाही, आम्हाला फुलाची सोय नाही आहे वाड्यामध्ये. ते आता गेल्या वर्षापासून आंबेडकरांनी ते फुलं केलेलं आहे तिथे, त्या ठिकाणी ते चालू आहे. ते म्हणजे आज नाही उद्या करतील. रस्त्याची सोय पण नाही, ते पण करतील अशी आम्हाला आशा आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही इथं ही जी सर्व मंडळी आहे ह्या गावामध्ये, तर आमच्या नावावर कोणत्या जमीन नाही, जागा नाही, काही नाही. जमिनी मुलकीपरी आकारीपर म्हणून त्या ठिकाणी आम्ही रोवतो खचतो. त्या ठिकाणी काही लोक येतात, ते सांगतात आमची जागा आहे म्हणून. आम्ही काय नाही होय म्हणत नाही. आता आमच्या वाडावडल्याने नाही केलं तर आम्हाला भेटणार कशी, म्हणून आहे त्याच्यात आम्ही समाधानी आहे. आता आंबेडकर काय करतील, रस्ता देतात, देवासाठी आम्हाला वचन दिलं आहे, तर त्यांनी पाळतील, आम्ही पाळू याची आम्हाला आवड आहे. आणि मतदान आम्ही एकूण म्हणजे 100% जेवढं आहे त्यांना आज त्यांना करणार म्हणजे करणार. ते काही करून देत काय नको करून देत आमची सेवा, पण आम्ही त्यांना मतदान करणारच आणि त्यांना निवडून आणणारच, एवढी आमची अपेक्षा आहे. कुणाला निवडून आणणार? ह्यांना आंबेडकर प्रकाशराव आबिटकर. त्यांना निवडून घेऊनच येणार अशी आमची इच्छा आहे सर्व गावातल्या लोकांना.